हे बा, दिसला का मोर तुम्हाला? शेळी पा कशी झाडावर चढून आणि पाला खाऊ राहिली, आणि त्या शेळ्या पण खुशाल त्या मोराच्या माग माग फिरू राहिल्या. किती सुंदर आहे. कोंबडीनं उचकून दिला आता. हे ही शेळी पण त्याच्याकडंच चालली वहिनी. तेव्हा हे बघ, मला दाखवते हं. तिकडून हे बघ, दिसला का मोर? आणि ह्या शेळ्या आहे ना, हे बघ त्याच्या जवळ जाऊ 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 पाहू राहिले. ते बघ, रोज येतो वहिनी म्हणे इथं येतो तो मकाचे दाणे खायला. हे हे घाबरत पण नाही बरं का तो. हे बघ किती मस्त छानपैकी खाऊ राहिलाय. मस्त चरतोय. आणि शेळीला वाटतं काय आहे काय नाही, काय खातो काय नाही. हे बघ किती छान पळतोय है ना. रोज येतात बरं का वहिनी म्हणे, इथं 2-3 मोर येतात म्हणे रोज, 2-4 राहत्या म्हणे अक्का. किती सुंदर फिरवतोय तो. मस्त पाऊस बिऊस पडून गेला ना, भारी वाटतंय त्याला बी. बिचाऱ्याला रोज चरायला येतो म्हणे इथं. झालं बिचाऱ्याच चरून है ना. कसं चाललाय तिकडं, लांब चालला मोर आता. त्या मी आहे ना माझ्या लक्ष्मीला आणि राजवीरला दाखवणार होते व्हिडिओ कॉल करून, पण कशाचं फोनच उचली ना. ते चालला तो, त्याचं जेवण खाऊन झालंय बिचाऱ्याचं, तेव्हा चालला है ना. हे बघा अजून एक होता त्याच्या माग, तो कुठं गेला हो? अजून एक मोर होता त्याच्या माग, तो गेला कुठं तरी, लांब गेला वाटतं तो. हे शेळ्या पाहिल्या कशा चरू राहिल्या. वल्ल झालं ना सगळीकडं, इतका पाऊस येऊन गेला, झालं वल्ल. त्या मग छोटे छोटे बकरं पण. त्या कोणत्या शेळ्या ग वहिनी आपल्याला घ्यायच्या आहे त्या? 32. ते 2 शेळ्या घ्यायच्या आहे. त्या शेळ्या आहे ना हरणासारख्या. भाऊ म्हणे आता त्या शेळ्या पाळायच्या आहे म्हणे. हे बाई एवढ्या शेळ्या आहे बरं का भाऊकडं त्यांच्याकडं. हे बघ हे अशी मक्का पडेल ना, त्यांनी इथं मका तयार करायला इथं हे केलं होतं ना खळं. मग ते आता जेवढी पडेल तेवढी खात्यात येचू येचू, कोंबड्या बी आणि बकऱ्या बी. तिकडं लक्ष्मीच्या बाबाचं चाललंय बहिणी संग हित गुजलंय. आता काय काय चरायलाच नाही तर काही लांब नाही पळायचं आहे ना वहिनी. है ना. हा तेव्हा मोर किती लांब गेला दिसतो का? कुठे? हा ना, मला तर काहीच दिस एवढा चष्मा नसला तर एवढा लांब दिसू शकत नाही. मग हा का दुसरी हा ते दुसरं जर आलं ना मोरांटी वहिनी म्हणे आली तर तुम्हाला दाखवते बरं का. मी 2 आले ना तर तुम्हाला दोन्ही दाखवते. तो पाय एक कसा छान मस्त हे आहे ना. आता दुसरा पण आला का आणि तुम्हाला दाखवते मी. हा पाऊस पडून गेल्यामुळं वातावरण खूप छान झालं. सुंदर वाटतं, एकदम फ्रेश वाटतंय वातावरण. ते मोरांडी मोरांडी दिसले का? जवळ गेल्यावर पळून जातील ना ते, म्हणून तुम्हाला झूम करून दाखवते. हे एक मोर आहे आणि एक मोरांडी. हे
येतील ते आता हळूहळू हळूहळू येतील इथपर्यंत. इकडं आले का मग तुम्हाला दाखवते. रोज येतात 2-4 कायम येतात वहिनी म्हणी फिरायला आणि चरायला. तिकडं नदीला राहत्या पलीकडून आहे ना नदी आहे यांचीवाली. मग ती नदीत जातात, नदीतच राहतात तिकडून झाडावर आणि मग खायला येतात ती इकडं. तेव्हा ती मोरांडी आणि हा मोर ते इकडं आले का मग मी तुम्हाला परत दाखवते. तेव्हा ती तिकडं बांधाला फिरव राहिली आणि हा मोर इकडं फिरवतोय आणि मोरांडी तिकडं फिरती. पण माझ्या लक्ष्मीने त्यांनी फोनच नाही उचलला, नाही तर त्यांना पण दाखवले असते. दिसली का ती मोरंडी आहे ना, इकडं फिरू राहिली ती आणि मोर तेव्हा तिकडं फिरतोय. खूप भारी वाटतं, इतकं छान वाटतंय ना. मला तर वाटतं माझी लक्ष्मी दादा पाहिजे नव्हती, त्यांना तर लय आनंद झाला असता बघून. आता सकाळी सकाळी जास्त आले का तेव्हा मग मी जास्त व्हिडिओ घेईन त्यांचे. झाल्या शेळ्यांचं चरून झालं बरं का. हे बघा चालल्या आता त्यांच्या 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 घरात चालल्या बिचाऱ्या. हे बघा कोंबड्या पण आणि शेळ्या पण झालं त्यांचं चरून चालल्या. आता जातीन गोठ्यात. वहिनी लगेच दरवाजा लावून की का त्या शेळीचं अजून चरणं झालं नाही आहे का. ते बघा तिथं आहे ना, पाहिलं का ती शेळी कशी वरती चढू राहिली खाऊ राहिली. हा ना. आणि हे काळूराम पा याने आणलं ना हुसकून, लय हुशार आहे रे तो. पार तिकडं ती शेळी गुतल्या गुतल्या लगेच इकडून पळतच आला. कामून गुतली म्हणून लगेच गेला. वहिनी लगेच गेले तर लयच हुशार कुत्र येते आहे का. त्याच्यामुळं कोणाची ताकद इथं यायची.